सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। जसं की तुम्हाला मी सांगितलेलं होतं की पोलीस भरतीबद्दल जे काही मेडिकलचे जेवढे काही पॉइंट्स असतील तेवढ्या सगळ्यांची पॉइंटचे विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज मार्गदर्शन करणार होतो आणि तोच मार्गदर्शन करायला जवळजवळ 37 ते 40 मेडिकल पॉइंट घेऊन तुमच्यासमोर मी आज उपस्थित आहे। खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की गेले 15 वर्ष झालं सेंट्रल डिफेन्सला सुद्धा मार्गदर्शन करतोय आणि त्याच पद्धतीनं स्टेट डिफेन्सला सुद्धा मार्गदर्शन करतोय आणि वेगळ्या पद्धतीने आपली मुलं आर्मीला सुद्धा आहेत, सेंट्रल डिफेन्सच्या वेगळ्या डिपार्टमेंटला सुद्धा आहेत, आर्मीला भरती होऊन आतमध्ये ऑफिशियल खेळत आहेत खेळाडू म्हणून आर्मीचा। सो अशा पद्धतीने खूप मोठा एक्सपिरियन्स माझ्या पाठीशी आहे। खूप महत्त्वाचा विषय आहे की सर आर्मीचे मेडिकल पॉइंट आणि स्टेटचे मेडिकल पॉइंट, जसे की आर्मीचं सेंट्रल डिफेन्स मधले आर्मी असेल, नेव्ही असेल, CISF असेल, CRPF असेल, BSF असेल, ITBP असेल, आसाम रायफल असेल आणि भरपूर काही हे सगळं, आणि आपलं सेंट्रल डिफेन्स मध्ये मग जास्तीत जास्त करून पोलीस भरती असेल, MSF असेल, होमगार्ड असेल किंवा काय असतील, हे स्टेट डिफेन्सचे काही दल सांगितले तुम्हाला। तर ह्या दोघांचे मेडिकल पॉइंटचं विश्लेषण आज मी करणार आहे की लय स्ट्रिक्ट असतं का, हार्ड असतं का, सगळ्यात जास्त कोणते पॉइंट चेक केले जातात किंवा किती दिवसात मेडिकल पॉइंट होतात किंवा मेडिकल टेस्ट कुठे घेतली जाते, या सगळ्याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे। सो कळकळीची विनंती करतोय, आज सगळे चॅनल सुरू केल्यापासून 2 मिलियन लोकांनी आपला चॅनल बघितलेला आहे, 2 मिलियन विद्यार्थ्यांनी पालकांनी आपला चॅनल बघितलेला आहे, पण सबस्क्राईब मात्र 12,000 आहेत, लक्षात ठेवा। एवढं प्रामाणिक काम करत असताना सुद्धा तुम्ही जर असं करत असाल तर मग कुठेतरी मला सुद्धा खंत वाटते की बाबा सबस्क्राईब करत नाहीत लोक, पण तुम्हाला मी माझं समजतोय। त्यामुळं हा जो व्हिडिओ आवडला तर शेवटी सबस्क्राईब करा, आता नको करा, कारण की शेवटी करायचं आहे। कारण जर नॉलेज असेल तर प्रॉपर नॉलेज असेल लोक बाहेर राहतात, आणि अननॉलेज असतात ज्यांच्याकडे नॉलेज काय नाही ती लोक ह्या नको त्या स्पर्धेमध्ये पुढे जात आहेत। त्यामुळे गोष्टीचा वाद वाटतोय किंवा वाईट वाटतंय ह्या गोष्टीचं की बाबा यस, लोकांना अजून सुद्धा समजत नाही की बाबा माहिती कुणाकडे आहे, काय आहे, एक्सपिरियन्स आहे का, असेल तर मग त्याला सपोर्ट करायला पाहिजे। पण इथं भलतेच आहे, सोडा जाऊ दे तुमचं तुमच्यासोबत, पण ही जर माहिती आवडली तर मग शेवटी सबस्क्राईब करायचं, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। एकंदरीत जवळजवळ 37 मेडिकल पॉइंट मी काढलेले आहे, कारण की सेंटरला सुद्धा काही मुलं भरपूर प्रमाणात माझी सुद्धा बाहेर पडलेली होती आणि त्याच्यावरती मी योग्य ती ट्रीटमेंट घेऊन पळापळ करून समाजातून 50 रुपये 100 रुपये मागून त्याच्यावरती ट्रीटमेंट करून आज पोरं CISF असेल, CRPF असेल, BSF असेल, आर्मी असेल, तिथं आता रुजू आहेत। हा ज्यानं अनुभवलंय तर समोर बसलेला माणूस आहे, त्यामुळे मेडिकल बद्दल काही प्रॉब्लेम येणार, लक्षात ठेवायचं। त्यामुळे पोलीस भरती करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ बघायला पाहिजे। आता पोलीस भरती करणारे असतील, नवीन काही जणांचं स्वप्न असेल की मला पोलीस व्हायचंय, मला वर्दीवर यायचंय, तर ह्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, त्या मुलींसाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ मार्गदर्शन करणारा असणार आहे। तो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता महत्वाचं म्हणजे पोलीस भरती 2022-23 ची सुरू होऊन 70-80% पोलीस भरती पूर्ण झालेली आहे। थोड्या दिवसानंतर मेडिकल सुद्धा चालू होईल, आता कागदपत्र तपासणी वगैरे सुरू आहे। यानंतर काही विद्यार्थ्यांचे, काही घटकांचे मेडिकल चेकअप सुद्धा सुरू होणार आहे। तर मग मेडिकल बद्दल सर थोडं मार्गदर्शन करा, मेडिकल बद्दल काही स्ट्रिक्टली काही चेक केलं जातं का, की डिस्क्वालिफाय केलं जातं का, की इन्फॉर्मेशन सगळी द्या प्लीज सर। मग एकट्याला मार्गदर्शन करण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी हे आपलेच आहेत, पूर्ण महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विद्यार्थी आपलेच आहेत, यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत। हे पॉइंट आहेत ते पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, GD असेल आणि कुठलेही सेंट्रल आणि स्टेट डिफेन्स असतील, या सर्व घटकांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत, लक्षात ठेवायचं। सुरुवातीला सांगतोय, तुमचं जे आता 2022 ची पोलीस भरती सुरू आहे, थोड्या दिवसात तुमचं मेडिकल पण चेकअप होईल। मुंबईला थोडा वेळ लागेल, रायगडला थोडा वेळ लागेल, अशा पद्धतीने अवस्था आहे, पण तुमच्याकडे थोडा वेळ आहे, काही मेडिकल पॉइंट तुमच्याकडे असतील तर त्याच्याकडे ट्रीटमेंट सुद्धा आहेत, त्या पण तुम्हाला वारंवार सांगणार आहे मध्ये मध्ये, त्या सुद्धा तुम्ही करून घ्यायच्या आहेत। आणि ते जर तुम्ही केलात तर तुमचं मेडिकल पॉइंट निघून जाईल आणि तुम्हाला मेडिकलमध्ये फिट करतील, या विषयासाठी समजलं। सो हे जे 37 पॉइंट आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत। पण पहिला गोष्ट महत्वाची, मेडिकल जे असतं तुमच्या जिल्ह्यातील जे CPR किंवा सिव्हिल हॉस्पिटल असतं, सिव्हिल हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्याचं, समजा तुम्ही सांगली पोलीसमध्ये पोलीस भरती देत असाल 5 घटकांमध्ये, जसे की शिपाई असेल, त्याच पद्धतीनं चालक असेल, रेल्वे असेल, नंतर जेल असेल आणि बॅट्समन असेल किंवा SRPF असेल, अशा पद्धतीनं या घटकांमध्ये तुम्ही देत असाल तर सगळ्यांचे तुमचे मेडिकल जे असते ते सांगलीचं जे सिव्हिल हॉस्पिटल असते, जिल्ह्याचं मेन हॉस्पिटल असते, तिथे ही मेडिकल टेस्ट होत असते। प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, मुंबईला भरत असाल तर मुंबईला दोन सेंटर आहेत, त्या 2 सेंटरपैकी एका सेंटरवर तुमचं मेडिकल चेकअप होणार आहे।
दुसरी गोष्ट, हे मेडिकल चेकअप किती दिवस होते, तर हे मेडिकल चेकअप जास्तीत जास्त 2 दिवस आणि कमीत कमी 1 दिवसांमध्ये तुमचं हे मेडिकल चेकअप होत असतं. जर मुलं जास्त घेतली तर मेडिकल चेकअप असेल तर त्याला 2 दिवस लागतात. तर 2 दिवस का लागतात हा पण विषय तुम्हाला क्लिअर करतो. बाकीच्या टेस्ट असतात त्या 1 दिवसामध्ये सकाळी घेतली की संध्याकाळपर्यंत त्याचे सगळे रिझल्ट, त्याचे सगळे रिपोर्ट्स भेटून जातात. पण युरिन असेल आणि ब्लड चेकिंग असतील तर ह्या दोन्ही गोष्टीमुळं त्यांचा रिपोर्ट यायला कदाचित वेळ लागू शकतो. तर दुसऱ्या दिवशी जाऊ शकते मेडिकल, म्हणजे मेडिकल पूर्ण होऊ शकते दुसऱ्या दिवशी. नसेल तर एका दिवसात तुमचं मेडिकल हे पूर्ण होते. तुमचं मेडिकल हे एका दिवसात पूर्ण होते याची नोंद घ्यायची आहे. ओके. जर जास्तीत जास्त 2 दिवस लागले तर फक्त युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्टमुळं हे 2 दिवस लागू शकतात. नसेल तर तुमचं एका दिवसामध्ये जे काही मेडिकल आहे ते पूर्ण होऊ शकतं. समजलं? कुठं होतं ते कळालं, किती दिवस लागतात ते पण कळालं. कोण चेक करते, तर संबंधित जिल्ह्याचे जे प्रमुख असतील डॉक्टर, मेन प्रमुख असतील, प्रत्येक डिपार्टमेंट असते. हार्टचं स्पेशलिस्ट ते असतात, पूर्ण ह्याचे आर्थोचे जे असतात ते वेगळे असतात, फिजिओ वेगळे असतात, मेडिकल चेकअप करणारे हे वेगळे असतात, युरिन टेस्ट करणारे वेगळे असतात, ब्लड चेक करणारे वेगळे असतात. तिथल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला फिरवलं जातं. त्या हॉस्पिटलमध्ये वेगळे डिपार्टमेंट आहेत. आता जसं मगापासून नाव घेतलं, ECG करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळे डॉक्टर असतात. तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथं हॉस्पिटलमध्ये फिरवावं लागतं. 1 दिवस पूर्णपणे लागतो आणि संध्याकाळपर्यंत रिपोर्ट भेटून जातो. अशा पद्धतीनं हे चेकअप कोण करतं, तर तिथलेच डॉक्टर असतात, संबंधित विभागाचे प्रमुख जे असतात ते चेकअप करत असतात. या 3 गोष्टी क्लिअर झाल्या. चौथ्या गोष्टीकडे येऊयात आपण. महत्वाचं म्हणजे की किती मेडिकल पॉईंट असतात सर, सेंट्रल असू दे किंवा स्टेट असू दे. सेंट्रलचेच मी जास्तीत जास्त करून सांगणार आहे, स्टेटला ह्याच्या निम्मे सुद्धा पॉईंट नसतात. तरी पण मी सेंट्रलचे का म्हणतोय, कारण की आपल्याला बघणारे काही आर्मीवाले आहेत, काही GD वाले आहेत, काही CISF वाले आहेत, सेंट्रल डिफेन्स वाले सुद्धा आहेत. त्यामुळं हे कव्हर करत असताना सगळ्या गोष्टी कव्हर करतोय की एवढे 37 पॉईंट आहेत. किंवा काही मेडिकल पॉईंट मी सांगितल्यानंतर हजारो मुलांचे मेसेज येणार मला 100% सर हा पॉईंट आहे मला काढतील का, हा पॉईंट आहे मला काढतील का, त्याच्यावरती उपचार काय. त्यापेक्षा या मुलांचे मेसेज यायला नको म्हणून त्यांच्या प्रश्नांचे उत्तर हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर पहिला पॉईंट आहे थर्मल पॉईंट. थर्मल पॉईंट म्हणजे काय, ज्यावेळी तुमचे दोन्ही हात समोर केले जातात अशा पद्धतीनं थोडा वेळ होल्ड करावं लागतात. होल्ड केल्यानंतर काय होतं, तुमचे हात थरथरा लागतात वगैरे, तर त्याला थर्मल पॉईंट म्हणतात. तर थर्मल पॉईंट हा मेडिकल पॉईंट आर्मीला मानला जातो. पण पोलीस भरतीमध्ये तुमचं अंग कापत असेल तर तुम्हाला पॉईंट दिला जात नाही. त्यामुळे घाबरून जायचं नाहीये. थर्मल पॉईंट चेक पण करत नाहीत आणि तो पॉईंट देत पण नाहीत. त्यामुळं पोलीस भरतीतील पहिला पॉईंट किंवा आर्मी भरतीतील पॉईंट थर्मल पॉईंटला कोणत्याही पद्धतीनं डिस्क्वालिफाय करत नाहीत, निश्चित राहायचं आहे. नंतर दुसरा पॉईंट आहे की नॉक नी. सगळ्यात विषय महत्वाचा आहे, कारण की भरपूर सेंट्रल डिफेन्सला मी मार्गदर्शन करत असताना सगळ्यात खतरनाक आणि घाबरण्याचा पॉईंट आहे नॉक नी. नॉक नी असेल हा विषय किंवा फ्लॅट फूट, ह्याच्यावरती सगळ्यात जास्त मुलांना बाहेर काढतात. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती उपचार पण आहेत, आपल्याकडे उपचार पण आहेत, कारण की 15 वर्ष हुरपळून निघालो ह्या गोष्टीतनं. 2-2, 3-3 वर्ष मुलांच्या मागणं उभा राहून 450 मधनं 10 नंबरला पोरं आणायची म्हणजे नॉट अ जोक. पूर्ण ट्रूपमध्ये 10 नंबरला पोरं येत असतील जवळजवळ 2 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, तर त्याच्या मागं लय मोठं कष्ट असते. आणि ते आल्यानंतर मेडिकलमधनं मुलं बाहेर पडल्यानंतर पडद्याच्या मागं जाऊन रडलेला माणूस समोर आहे, पडद्याच्या मागं. पण विद्यार्थ्यांना कधी ते दाखवून दिलं नाही की बाबा मी सुद्धा रडतोय तुमच्यासाठी, असा विषय नसतो. कारण की बाप ज्यावेळी रडतो त्यावेळी अख्खं कुटुंब रडत असतं, म्हणून बाप कधी रडत नसतो. त्यामुळं नॉकनीचा जो विषय आहे तो सेंट्रल डिफेन्सला अतिशय खतरनाक मानला जातो. पण पोलीस भरतीला तर तुमचे गुडघ्याला गुडघे चिकटत असतील त्यालाच नॉकनिंग म्हणतात, तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत. आणि ह्याच्यासाठी सुद्धा उपचार आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईन. जर तुम्ही महिनाभर जर हा उपचार केलात, घरगुती उपचार आहेत ते केलात, तर इझिली तुम्ही नॉकनीमधून बाहेर पडणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीला नॉकनीवरती डिस्क्वालिफाय करत नाहीत. ठीक आहे. तिसरा पॉईंट आहे फ्लॅट फूट. जसं की पायाचा चंपा जो असतो तळवा तो पूर्ण फ्लॅट असतो, म्हणजे पूर्ण तुमची जे ह्याच्या असतं जमीन असतो त्या जमिनीला काय असतो टच होत असतो. मग ह्याच्यावरती काय विषय आहे, कारण की ह्याच्यावरती विषय अशा पद्धतीने की एक तर बेली फॅट जास्त असणार आहे, ओव्हरवेट असणार आहे त्या विद्यार्थ्याचं, किंवा जन्मताच काही मुलांचं फ्लॅट फूट असतात. या 2-3 गोष्टी असतात. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं राहणीमान, खाणं पिणं, उठणं बसणं ह्याच्यावरती सुद्धा काही डिपेंडिंग असं लक्षात ठेवायचं. तिसरी गोष्ट आहे तुम्ही जे शूज वापरत असताय ते शूज तुमचे फ्लॅट शूज असतात. जास्तीत जास्त करून मुली वापरतात बघा. त्यामुळे बायकांमध्ये, लेडीजमध्ये ह्या फ्लॅट फूटचं प्रमाण जास्त असतं, कारण त्यांचं राहणीमान, खाणं वगैरे, उठणं बसणं असेल हे वेगळ्या पद्धतीने असतं. त्यामुळं जे फॅट आहे ते फॅट लेडीजमध्ये जास्त असते. फॅट लेडीजमध्ये जास्त असते. याला सायंटिफिक रिझन आहे, ते सांगण्याचा वेळ आता नाहीये. पण महिलांमध्ये फ्लॅट फूटचे प्रमाण आहे ते जास्त असतं, पुरुषांमध्ये कमी असतं. मग ह्याच्यावरती करायचं काय, ह्याच्यावरती सुद्धा उपचार आहेत. पण पोलीस भरतीमध्ये याला बाहेर काढतात का, तर नाही, अजिबात नाही. फ्लॅट फूट जर तुमचे असतील तर निश्चिंत राहायचंय, कोणीही घाबरून जायचं नाही. नॉकनी फ्लॅट फूटला सुद्धा पोलीस भरतीला बाहेर काढत नाहीत, पण आर्मीला मात्र दिसला की उचलतात.
दिसला की उचलतात. ही झाली तिसरी गोष्ट फ्लॅट फूटची. नंतर चौथा विषय आहे आय विजन. तुमच्या आय विजन वरती. आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाचा म्हणजे तुमचं कलर ब्लाइंडनेस हा विषय. सगळ्यात थोडंसं पोलीसमध्ये भीतीदायक गोष्ट जी म्हणजे कलर ब्लाइंडनेस आहे तो विषय लक्षात ठेवायचं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कलर ब्लाइंडनेस असेल तो पॉईंट मी पुढे घेतलाय. पण आय विजन जर कमी असेल तर तुम्ही ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. ट्रीटमेंट वरती घ्यायची असेल तर जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार नाहीत. नंतर पाचवा विषय म्हणजे चष्मा. सगळ्यात जास्त पॉईंट आहे. चष्म्यावरती जर जास्तीत जास्त प्रमाणात जर पॉईंट असेल, नंबर म्हणतोय, नॉर्मल चष्मा असेल काय प्रॉब्लेम नाहीये. नॉर्मल चष्मा असेल काहीही प्रॉब्लेम नाही, कोणीही घाबरून जाऊ नका, तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार नाहीत. पण चष्म्याचा नंबर जर जास्त प्रमाणात आहेत तर तुम्हाला कदाचित त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला लक्षात ठेवायचं. त्यापेक्षा आता सरांनी व्हिडिओ बनवलेला आहे, आजपासून आपण त्याच्यावरती काम करूयात. काही आयुर्वेदिक उपचार सुद्धा आहेत आणि डॉक्टरकडे जाऊन उपचार सुद्धा करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार नाहीत. पण चष्म्याचा नंबर कमी असेल त्यातल्या त्यात तर चालेल, पण जास्तच असेल, लय जास्त असेल तर मग कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. कशामध्ये? चष्म्यामध्ये. नंतर सहावा विषय आहे तो म्हणजे टॅटूचा. सर माझ्या अंगावरती टॅटू आहे, छातीवरती टॅटू आहे, मानेवरती टॅटू आहे, दंडावरती टॅटू आहे, इकडे टॅटू आहे, तिकडे टॅटू आहे. आर्मीला हात चालत नाही पण पोलीस भरतीला हात चालतो. लहानात लहान असेल तरी सुद्धा चालून जातो. पण लयच मोठा आहे प्रमाणाच्या बाहेर तर मग कदाचित प्रॉब्लेम येणार. तरी सुद्धा टॅटूवरती कोणतीही ऍक्शन घेत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नका. जर तुमच्या अंगावरती टॅटू असेल तर कुणीही घाबरून जायचं नाहीये, डिस्क्वालिफाय करत नाहीयेत. तर टॅटू बद्दल सगळ्यांची भीती असते आणि असणार आहे, कारण की हे पॉईंट मी 2021च्या पोलीस भरतीला काढलेले, हे पॉईंट मी 2019च्या पोलीस भरतीला काढलेले आणि हे पॉईंट गेल्या 15 वर्षापासून मी गायडन्स करतोय. त्यामुळे हा पॉईंट मुलांच्या डोक्यामध्ये असतो की सर टॅटू आहे काढतील का? टॅटू असेल तर डिस्क्वालिफाय करत नाहीत. सातवा मुद्दा आहे हात मोडला आहे. सर माझा हात मोडलाय, 4 वेळा मोडलाय, 3 वेळा मोडलाय. तुमचे जरी हात मोडले असतील तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत पोलीस भरतीला. समजलं? काही काळजी करायची गरज नाही. त्या पद्धतीने 8वा पॉईंट आहे पाय मोडलाय. हात आणि पाय दोन्ही जर मोडलेले असतील आणि तुम्ही जर ग्राउंड चांगलं मारला असाल, तुम्ही लेखी चांगलं देऊन तुमचं सिलेक्शन झालं असेल तर कुणाला वाटणार तुम्हाला काढू? हा पण विषय आहे. आणि एवढं स्ट्रिक्टली पोलीस भरतीला मेडिकल चेकअप नसतं. फक्त त्यातल्या त्यात फक्त चष्म्याचा विषय, डोळ्यांचा विषय, बाकी एवढं स्ट्रिक्टली कोणत्याही पद्धतीने नसतं. तर हात मोडलाय, पाय मोडलाय, डिस्क्वालिफाय करत नाहीत. 9वा मुद्दा आहे हातात आणि पायात रॉड आहेत. काही मुलांचे हे पण प्रश्न असतात, हातात माझ्या, पायात माझ्या रॉड आहेत, माझं मोडला होता म्हणून मला घातलेला होता तर मला डिस्क्वालिफाय करतील का? तर डिस्क्वालिफाय करत नाहीत. हातात पायात रॉड असतील, तुम्ही ग्राउंड चांगलं मारला असाल, तुम्ही लेखी चांगलं मारला असाल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत. 10वा पॉईंट आहे मोठे ऑपरेशन एखादा असेल, तुमच्या बॉडीचं मोठे ऑपरेशन असतं कुठलं वेगवेगळ्या पद्धतीचे, तर त्याला शिवलेले टाके पडलेले असतात, ते दिसत असते असं, तर त्याच्यावर डिस्क्वालिफाय करतात का? तर डिस्क्वालिफाय करत नाहीत. हा जर पॉईंट आर्मीला आणि सेंट्रल डिफेन्सला असेल तर 100% डिस्क्वालिफाय करतात. पण पोलीस भरतीला तुमचं ऑपरेशन झालं असेल, टाके पडलेले असतील तरी सुद्धा डिस्क्वालिफाय करत नाहीत. नंतर पुढचा मुद्दा आहे 11वा दात किडलेत. दात किडलेत किंवा दात कमी आहेत. जरी दात किडलेले असतील, जरी दात कमी असतील तरी सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत. पण 32 पैकी 4च दात आहेत तर मग विचार करणार, लक्षात ठेवायचं. मग तुम्ही म्हातारच झालं म्हणून समजायचं. मग तुमचा फिटनेस कसा राहणार? कारण की चरवण जे असते बॉडीमधलं किंवा अन्नाचं भेसळ किंवा चावायची प्रक्रिया जी असते ती दातामध्ये होत असते, त्यासाठीच दात असतात. ते नसेल तर मग तुम्ही काय होणार? पोलीस. त्यामुळं 30 पैकी 28, 27, 26 दात असले तरी काही डिस्क्वालिफाय करत नाहीत. काही काळजी करायची गरज नाही. दात जरी किडलेले असतील तरी सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीयेत. नंतर दाढच नाहीत हा विषय पण आहे. समजा 4 पैकी 2 जरी दाढा असल्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये, 2 नसल्या तरी सुद्धा चालतील. पण दाढ नाहीत सर डिस्क्वालिफाय करतील का? तर डिस्क्वालिफाय करणार नाहीयेत. नंतर 13वा मुद्दा आहे तोतरे बोलणे म्हणजे बोबडे बोलणे. काही विद्यार्थ्यांचे हा पण प्रश्न येतोय की सर मी बोबडा बोलतोय, मी तोतरा बोलतोय, मला डिस्क्वालिफाय करतील का? तर कोणत्या पद्धतीने तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार नाही, निश्चिंत राहायचं आहे. नंतर पुढचा विषय आहे तिरळापणा म्हणजे तिरकं बघतात एका डोळ्याने, किंवा तो बघत असतोय समोर पण त्यातला एक डोळा समोर असतोय, एक डोळा तिरका असतोय, किंवा दोन्ही डोळे तिरके असतात. तर मला डिस्क्वालिफाय करतील का? तर आर्मीला डिस्क्वालिफाय करतात, पोलीस भरतीला डिस्क्वालिफाय करत नाहीत, बिंदास राहायचं आहे. नंतर पायाच्या शिरा दिसतात असा विषय आहे. पायाचे खूप सरा दिसतात शिरा, तर डिस्क्वालिफाय करतील का? पायाच्या, हाताच्या. तरी सेंट्रल डिफेन्सला ह्याला डिस्क्वालिफाय करतात, पण स्टेट डिफेन्सला पोलीस भरतीला जरी पायाच्या शिरा, हाताच्या शिरा दिसत असतील तरी सुद्धा डिस्क्वालिफाय करत नाहीत. नंतर विषय अपेंडिक्स. काही मुलांचं पोटात दुखणं असेल, अपेंडिक्सचा प्रॉब्लेम असेल किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं असेल आणि सर मला बाहेर काढतील का? असं काही नाही आहे, तुम्हाला बाहेर काढणार नाहीयेत. नंतर 17वा मुद्दा आहे
हार्निया पॉईंट सगळ्यात विषय महत्वाचा आहे. तुम्हाला मी परवा व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं. हार्नियामध्ये सेंट्रल डिफेन्सला सुद्धा उपचार आहेत, ते सुद्धा मी करून मला वाटते हजारो लोकांनी एका विद्यार्थ्याला माझ्या असं हे केलेलं होतं, बाहेर काढलेलं होतं की होणार नाही. त्याच्यावरती योग्य ते उपचार करून तो आज CISF ला ट्रेनिंग घेतोय. गर्व आहे मला. त्यातनं सुद्धा वाटत ते आम्हाला माहित आहेत. त्यामुळं हार्नियाचं योग्य ते उपचार करून आम्ही त्याला भरती करून दाखवून तो आता CISF ला ट्रेनिंग घेतोय. विषय त्या पद्धतीने आहे. पण जर तुम्हाला हार्निया असेल आणि तुमचं ऑपरेशन झालं असेल किंवा करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीला डिस्क्वालिफाय करत नाहीयेत. नंतर विषय अशा पद्धतीने आहे की 18 मुद्दा आहे, गुपित आजार आहेत काही. तर गुपित आजार असतील तर एक गोष्ट विषय महत्वाचा आहे की गुपित जरी आजार असतील तर तुम्ही तिथे जाऊन सांगून बसायचं नाही त्या लोकांना की बाबा मला हा आजार आहे, तो आजार आहे. काय जे मेडिकलमध्ये येतील तेवढेच पॉईंट बघतात, बाकी कुठलेही पॉईंट बघत नाहीत. त्यामुळं स्वतः शहाणं व्हायला जाशीला तिथं आणि अडकून पडशीला, असं काही गोष्टी करू नका. तुमचे गुपित काही आजार असतील तर ते साईडला ठेवा, ते त्यांना कळणार नाहीत आणि जे महत्वाचे तेवढे बघतात, बाकी सगळं सोडून देतात. त्यामुळे गुपित जरी आजार असतील तर काही विषय येणार नाही. नंतर 20वा पॉईंट आहे, हाताला पायाला घाम येतो तर डिस्क्वालिफाय करतील का? तर कोणत्याही पद्धतीनं या पॉईंटला पोलीस भरतीला डिस्क्वालिफाय करणार नाहीत. काही मुलांचं काय असतं, क्लायमेट जसं चेंज होत राहील तसं त्या मुलांना तो घाम येत राहतो, त्याला काही लोक हातापायाची सर्दी पण म्हणतात. त्यामुळं या पॉईंटला पोलीस भरतीला डिस्क्वालिफाय करत नाही आहेत. त्या पद्धतीने पुढचा पॉईंट आहे शुगर आणि इतर आजार वगैरे. आता हे सगळ्या शरीरातला विषय आहे, त्यामुळे शुगर आणि हे असलं ते असलं तर कुणालाही डिस्क्वालिफाय करणार नाहीत पोलीस भरतीला. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय गरज नाही. नंतर पुढचा पॉईंट आहे, केसच नाहीत माझ्या डोक्याला. सर केस बीस नाहीत, हे नाही, हा पॉईंटच नाहीये पोलीस भरतीला. त्यामुळे केस जरी नसले तरी सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार नाहीत, कोणीही घाबरून जायची गरज नाही आहे. हे प्रश्न गेल्या विद्यार्थ्यांनी विचारलेले होते म्हणून मुद्दाम मी घेतलेत, कारण की ही भीती आहे मुलांच्या मध्ये. ठीक आहे. नंतर युरिन टेस्ट ही असते. आता युरिन टेस्ट तुमचे चेक केले जाते. त्या युरिन टेस्टसाठी 1 ते 2 दिवस लागतात रिपोर्टसाठी जास्तीत जास्त करून. म्हणूनच पोलीस भरतीतली मेडिकल आहे, दुसऱ्या दिवशी गेलं तर त्याचं रिझन आहे युरिन टेस्टमध्ये वेगवेगळ्या टेस्ट तुमच्या केल्या जातात. त्याचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा युरिन टेस्टला कुणालाही डिस्क्वालिफाय करत नाहीत. पण युरिन टेस्ट करणं ही कंपल्सरी असतं आणि ती करावी लागते. त्यानंतर ब्लड टेस्ट, तुमची ब्लड टेस्ट सुद्धा दिली जाते. ब्लडचे वेगवेगळे रिपोर्ट्स चेक करतात आणि त्या पद्धतीनं जो रिझल्ट येईल त्याच्यावरती बाकीचे निर्णय घेतात. पण युरिन आणि ब्लडला जास्त घाबरून जायची गरज नाहीये, जास्त करून तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत. नंतर तुमचं HB हिमोग्लोबिन सुद्धा चेक केलं जातं. त्या पद्धतीने BP पण चेक केली जाते. तुमचं ब्लड प्रेशर वगैरे HB वगैरे सगळं चेक केलं जातं. नॉर्मल राहायचं आहे. तुम्ही घाबरला त्या टाइमला, तुम्ही घाबरलात तर मग हाय लेवल जाणार, लो लेवल जाणार, अजिबात राहायचं नाही. एवढं सगळं आपण केलंय. पोलीस भरती करत असताना आपले जुने दिवस आठवायचे. एवढ्या सगळ्या टप्पे मी पार करून आलोय आणि मला आता घाबरून जायचं नाही, मी निवांत राहणार. निवांत राहिलात तर BP HB अगदी नॉर्मल कंट्रोलमध्ये राहतोय. तुम्ही घाबरून गेला तर 100% तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येणार. त्यामुळे घाबरायचं नाही. BP HB ला चेकिंग करत असताना निवांत राहायचं आहे. श्वास मोठा घ्या, श्वास सोडा हळूहळू, अशा पद्धतीने केला तर नॉर्मल BP HB राहतोय, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ECG टेस्ट जे आहे, ECG सुद्धा काही वेळा चेक केली जाते. ECG सुद्धा छातीची चेक केली जाते. टेन्शन काय घ्यायचं नाही, त्यामध्ये सुद्धा नॉर्मल राहायचं आहे, टेन्शन काय घ्यायचं नाही, तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार नाहीत. नंतर अंगावरती कोड आहेत सर डिस्क्वालिफाय करतील का? तर अजिबात डिस्क्वालिफाय करणार नाहीत. कोणीही घाबरून जायची गरज नाही. नंतर पाठीचा मणका वगैरे असते, काही मुलांच्या पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप वगैरे असतात. आर्मीला वगैरे सेंट्रल डिफेन्सला ह्या आर्मीचा जे मुलांचे जे मणके वगैरे असतात ते प्रॉपर चेक केलं जातं, एकदम प्रॉपर चेक केलं, बॉडीचा एक पार्ट चेक केला जातोय. पण पोलीस भरतीला मणका चेक केला जात नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय गरज नाही. नंतर पुढचा पॉईंट आहे प्रायव्हेट पार्ट, मुलींचा असतील मुलांचा असतील. आर्मीला सगळं हातात घेऊन चेक केलं जाते, पण पोलीस भरतीला प्रायव्हेट पार्टकडे बघत सुद्धा नाहीत. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. काही मेल फिमेल मॅरिड वगैरे असतात, त्यामुळं त्यांना माहित असते. आणि तुम्ही फॉर्म भरताना मॅरिड केला तर सगळ्या गोष्टी त्यांना कळून गेलेल्या असतात, त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही, लक्षात ठेवा. काही सेंट्रलची मुलं काय करतात, स्टेटच्या मुलांना भीती घालतात की प्रायव्हेट पार्ट चेक करतात, हे करतात ते करतात. सेंट्रलला पोलीस भरतीला प्रायव्हेट पार्टकडे बघत सुद्धा नाहीत, त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाहीये. प्रायव्हेट पार्टमधून तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत. 29वा पॉईंट आहे, 30वा कलर ब्लाइंडनेसचा विषय. तर कलर ब्लाइंडनेस जो विषय आहे, तर कलर ब्लाइंडनेसमध्ये मुलांना डिस्क्वालिफाय करू शकतात. तुम्हाला जर रंगसंगती ओळखता आली नाही तर मग कदाचित प्रॉब्लेम येऊ शकते, कारण की नाईट ड्युटी असतात, लक्षात ठेवा. मग तुम्हाला कलरच नाही का आलं, जर तुम्हाला रात अंधारेपणा वगैरे असेल तर मग तुम्ही नाईटला ड्युट्या कशा करणार, हा विषय खूप महत्वाचा. त्यामुळे डोळे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे पोलीस भरतीला. डोळे, कलर ब्लाइंडनेस असेल तर वेगवेगळ्या मेडिकल टेस्ट आहेत, त्याच्यावरती वेगवेगळे उपचार आहेत.
डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही उपचार घ्यायचा आहे. 1 महिना 2 महिन्यामध्ये तुमचं सगळं पूर्ण होऊन जाईल. कमीत कमी तुम्हाला 100% जर प्रॉब्लेम असेल तर ते 50% बाहेर होईल आणि 50% जर झाला तर तुम्हाला जरी रंगसंगती ओळखता आल्या तरी सुद्धा तुम्हाला मेडिकल फिट देतील. समजलं काय म्हणतोय? त्यामुळं मेडिकलच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, म्हणजे असे कलर असतात, सर्कलमध्ये वेगवेगळ्या कलरचे डॉट डॉट असतात, त्या पद्धतीने ते ओळखायचे असतात. त्यानंतर चष्म्याचा नंबर सुद्धा चेक करतात. चष्म्याचा नंबर चेक करत असताना लहान आकडे त्यापेक्षा थोडेसे मोठे, त्यापेक्षा थोडे मोठे अशा पद्धतीनं चेकिंग केलं जाते, किंवा ABCD मध्ये सुद्धा असते किंवा डॉट डॉट सुद्धा असतात. त्या पद्धतीने तुम्हाला वाचून सुद्धा दाखवायचं असतं. अशा पद्धतीनं चष्म्याचा पॉईंट आणि कलर ब्लाइंडनेसचा विषय तुम्हाला दिला जाऊ शकतो. नंतर आहे मोतीबंदीचं पॉईंट. तर मोतीबंदीचं वगैरे ऑपरेशन झालं असेल, हे काय आता जास्त वयाची लोक असतात त्यांच्यामध्ये असतो, तरी सुद्धा काही मुलांना सुद्धा झालेला असतो. त्याला काय वय वगैरे राहिलेलं नाही कोणत्या आजाराला. आता वयाचा विषय नाही. लहान वयात 6-6 महिन्याच्या बाळांना सुद्धा वेगवेगळे आजार आता होत असलेले दिसून येतात. पण मोतीबिंदूला सुद्धा कोणत्याही पद्धतीनं जास्तीत जास्त करून पॉईंट देत नाहीयेत. नंतर डोळ्यामधील तिळ. आता हा सुद्धा प्रश्न आहे की सर माझ्या डोळ्यामध्ये तिळ आहेत तर मला डिस्क्वालिफाय करतील का? तर नाही आहे. कोणत्याही पद्धतीने डोळ्यामध्ये तिळ असतील तर डिस्क्वालिफाय करणार नाहीयेत. नंतर कानाला ऐकू येत नाही, हा एक विषय आहे. तर तुमच्या कानाला ऐकू येत नसेल तर कमीत कमी 30-40-50% जर आलं तरी सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाही. कानाला जर ऐकू येत नसेल, लक्षात ठेवा, तर 40-50% सुद्धा जरी येत नसेल, 50% येत असेल तरी सुद्धा चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. पण ड्युटी करत असताना आपला कॉन्स्टेबल जवान हा अलर्ट असणे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण की आवाजाच्या खुणांवरती सुद्धा कुठं काय चाललंय हे कळतंय त्या लोकांना. समजा मोठमोठ्याने दंगा चालू आहे, कुठं खून चालू आहे, कुठं मारामारी चालू आहे, कुठं दंगल चालू आहे, तर तुम्हाला कळणार कधी? जोपर्यंत तुझे डोळे तिकडे जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. पण ऐकू आलं तर तुमचे डोळे लगेच फिरतील, अशा पद्धतीनं. त्यामुळे 50% जरी प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा चालून जाईल, पण डिस्क्वालिफाय करणार नाहीये. आता विषय म्हणजे दमा आहे. सर दमा आहे, मला मार्क चांगले पडलेत, मला लेखीला पण चांगले पडले, मी सिलेक्शन पण झालोय आणि मला मेडिकल पॉईंट देतील का? तर अजिबात देणार नाहीत. तुम्हाला जर दमा असेल तरी सुद्धा तुम्हाला मेडिकल पॉईंट देणार नाहीत, काळजी करायची काय गरज नाही. नंतर विषय आहे की नाकाचं हाड वाढलंय किंवा नाकाला कायमस्वरूपी सर्दी आहे. तर नाकाचं जरी हाड वाढलं असेल तर त्याच्यावरती सुद्धा उपचार आहेत, ते सुद्धा तुम्ही उपचार घ्या. पण पोलीस भरतीच्या मेडिकलमध्ये नाकाला हात सुद्धा लावणार नाहीत, तुमच्या नाकाला हात सुद्धा लावणार नाहीत, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार नाहीत, नाकाचं जरी हाड वाढलं असेल तरी सुद्धा. पण हाच पॉईंट आर्मीला असेल तर हा पॉईंट आर्मीला दिला जातो. समजलं का? सो खूप महत्वाचा विषय आहे. नंतर बोटाला 6 बोट आहेत, 6 बोट आहेत, मला काढतील का? नाही. असं जे नॅचरल जे गोष्टी आहेत बॉडीला त्या जर तुमच्या असतील तर त्याला डिस्क्वालिफाय करत नाहीत, आणि नंतर 38वा मुद्दा आहे जवळजवळ. सर मला मूळव्याध वगैरे आहे, असतात काही मुलांमध्ये, काही मुलींना सुद्धा असतात. त्यामुळे एवढ्या प्रायव्हेट जागेला पोलीस भरतीला मेडिकल चेकअप होत नाही. हे चेकअप फक्त आर्मीला आणि सेंट्रल डिफेन्सला होतं, पण पोलीस भरतीला हे चेकअप होत नाही, याची नोंद घ्यायची आहे. आता हे झाले जवळजवळ 38 पॉईंट मेडिकलचे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जवळजवळ 38 पॉईंट सांगितलेले आहेत. हा सगळा अनुभव आहे गेल्या 15 वर्षाचा. त्यामुळे तुमच्यासमोर हे प्रामाणिकपणे मी दिवसेदिवस खूप महत्वाचे पॉईंट तुम्हाला देत आहे, तुम्ही बघतच आहात. तुम्हाला जर आवडत असेल तर आता हे जर पॉईंट आवडले असतील सगळे आणि हे जर मार्गदर्शन आवडलं असेल तर 100% हक्कानं सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर करा, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. अशा पद्धतीनं आर्मीचं आणि पोलीस भरतीचं जे मेडिकल आहे त्या दोन्हीचा डिफरन्स बिटवीन सांगितलेला आहे तुम्हाला मी, आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट पण सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही उपचार घेऊ शकताय. या व्यतिरिक्त अजून काही पॉईंट असतील तर तुम्ही टेलिग्रामवरती काय मला मेसेज करू शकताय, मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय. पोलीस भरतीचं मेडिकल एवढं स्ट्रिक्टली नसतंय, एवढंच सांगतोय. कोणीही घाबरून जाऊ नका, बिंदास्त पोलीस भरती तयार करा आणि वर्दी आल्यानंतर मात्र विसरू नका आणि चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.